हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनफिल्टर्ड. तर मी आता बसलेली आहे भाजी निवडायला. ॲक्च्युली यांनी भाजी घेऊन आले होते सगळी, मटार, टमॅटो, मिरची. तर म्हटलं सगळी आधी साफ करूनच ठेवावी. मटार म्हटलं आधी फ्रीज करून ठेवावे थोडेसे. त्याच्यानंतर मिरच्या आहे त्यांचे दांडे काढून ठेवते, म्हणजे ॲक्च्युली त्या मिरच्या व्यवस्थित चांगल्या राहतात काही दिवस जास्त. सो म्हणून म्हटलं आता भाजी साफ करायला घेते आणि तुमच्यासोबत एक ब्लॉग तयार करते. सो आता सध्या थंडीचा सीझन आहे म्हटल्यावरती मटार जरा स्वस्त असते, सो म्हणून मटार जास्त असते घरी. ॲक्च्युली आता सगळेच जण मटार जास्त वापरतच असतील, कारण टमॅटो आणलेले आहे ऑलरेडी. तर मी एक व्हिडिओ पाहिली होती, टमॅटोला सापाने असं चावा घेत होता जो. सो म्हणून मी आता टमॅटो जे आणले ते पण मी आता सगळे टमॅटो असे बघून घेतले की त्याला काही असं हे नाही आहे ना, ॲक्च्युली असं चावल्यासारखं. तर मला एका टमॅटोला पण फक्त एकच असं दिसतंय, हे बघा, हे असं. याला जर दोन्ही असतील तर म्हणजे ते सापाने बाईट मारलेले असतात ॲक्च्युली. सो म्हणून तुम्ही असे टमॅटो जर तुम्हाला दिसत असेल तर प्लीज त्याला वापरू नका, कारण आपल्याला माहीत नाही की हे काय झालेले असतात ॲक्च्युली. तो व्हिडिओ बघितल्यापासून माझ्या डोक्यात तेच आहे. सो म्हणून मी आता हा टमॅटो बाजूलाच काढून देणार आहे, फेकूनच देणार आहे. आता मला डाळीला फोडणी पण द्यायची होती, सो म्हटलं आता डाळ आधी शिजत घालते मग फोडणी देईन. तर पटकन टमॅटो कट करून घेते आणि सगळं बटाटे कट करून घेतले भाजीमध्ये टाकायला. आज माझ्याकडे आहे मटार अँड बटाटाची भाजी, हे बघा. सो मी आता ती मटारची थोडीशी निवडलेली त्याच्यातले थोडेसे काढून घेतले पातेल्यामध्ये, त्याच्यात थोडासा बटाटा कट करून घेतला. डाळ मी शिजवून घेतलेली आहे कुकरला. सो आता त्याला फोडणी द्यायची आहे. मध्ये मध्ये शिवराज आणि जिजाई थोडा आवाज देत होते म्हणून जायला लागत होता. सो त्याच्यानंतर म्हटलं पटकन जरा जेवण आवरून घेऊया, थोडासा मोकळा वेळ भेटतो. सो आता भाजी घालायसाठी मी कढई ठेवली आहे. ॲक्च्युली ही मी कढई, माझी मोठी कढई आहे, त्याच्यामध्ये तेल आहे भरपूर. काहीतरी तळले होते त्याच्यामध्ये, काय केलं होतं लक्षात, म्हणजे माझ्या नवऱ्याने बहुतेक काहीतरी केलेले त्याच्यामध्ये, आणि मी आल्यावरती ते तेल कढईमध्ये तसंच होतं. सो म्हणून म्हटलं मी आता छोट्या कढईमध्येच भाजी घालते. ॲक्च्युली छोटी कढई मी तेल न तळण्यासाठी वापरत असते, पण आज मी त्याच्यातच भाजी घालणार आहे. तशी पण मटार आणि बटाट्याची भाजी थोडीशीच करणार होते मी आमच्या दोघांपुरतीच, म्हणून म्हटलं छोट्या कढईत होऊन जाईल. बघितलं तर मसाल्याच्या डब्यातलं तिखट संपलं होतं. सो एका छोट्या अशी बरणी ठेवलेली, त्याच्यातनं मग मी मसाला काढून आपल्या मसाल्याच्या बरणीत भरते. ॲक्च्युली मसाला मी केलेला आहे 3 किलोचा,
तो मोठा बरणी आहे ती वरती ठेवलेली आहे. मग त्या बरणीमध्ये मी थोडा थोडा मसाला जसा संपतो तसा काढून घेते आणि तो पॅक करून वरती ठेवून देते परत. तर आता भाजी झालेली आहे. भाजी घालून आता डाळीला फोडणी देते. तेल आपलं रेग्युलर जिरा मोहरी टाकून. ॲक्च्युली डाळ शिजवतानाच मी हिंग आणि टमॅटो त्याच्यामध्ये ॲड करते शिजवतानाच. मग फोडणी देताना मी हिंग नाही टाकत त्याच्यामध्ये. तर असं म्हटलं पटकन डाळ पण घालून द्यावी. भाजी माझी रेडी आहे आणि हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. आता म्हटलं आता जी जेवणाच्या आधीची जी भांडी पडली आहे सगळी ती आधी घासून घेते, कारण जेवल्यानंतर मग ती भांडी बघितली ना तर खूप जास्त भांडी बघितली की असं वाटतं की नको घासायला करून. पण पर्यायच नसतं ना आपल्याकडे. शेवटी ते आपल्यालाच घासावी लागणार, आपल्यालाच करायला लागणार आहेत कामं ती. सो म्हणून म्हटलं जेवायच्या आधीच भांडी थोडी आहेत ती घासून घेते. त्याच्यानंतर मग जेवेन आणि मग दुपारची थोडीशी भांडी कशी पटकन होऊन जातात. मग आणि जास्त ढिगारा बघितला की मग जीवावर येतात भांडी घासायला. त्यात शिवराज एक काही करून देत नाही माझा. तो रडत बसला की मग सगळंच माझी कामं राहतात. तर व्लॉग करता करता माझं जेवणही तयार झालेलं आहे. डाळ भात भाजी चपाती. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. थँक्यू. बाय. टेक केअर.